आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. चला आज वेल्डिंगच्या जगात एक फेरफटका मारूया. म्हणजे जिथे धातू वितळवून जोडले जातात. ऐकायला किती सोपं वाटतं नाही का? पण यामागे एक पूर्ण शास्त्र आहे. आणि आज आपण ह्याच शास्त्रातला एक महत्त्वाचा भाग म्हणजेच वेल्डिंग पोझिशन्सची भूमिती समजून घेणार आहोत. खरं तर ही या कामाची एक मूलभूत भाषाच आहे. कधी विचार केलाय का की एक वेल्डर जमिनीवर सपाट, भिंतीवर आडवा किंवा अगदी छताला उलटा लटकूनही वेल्डिंग कसं काय करू शकतो? हे एक जबरदस्त कौशल्य आहे जे ते रोज वापरतात. आणि म्हणूनच या कामात गोंधळ होऊ नये, प्रत्येकजण एकाच भाषेत बोलला पाहिजे, यासाठी एका प्रमाणित प्रणालीची गरज पडते. तर मग चला याच्या मुळाशी जाऊया. खरं तर जगात कुठेही होणारं वेल्डिंगचं काम असो, त्याचं वर्गीकरण फक्त आणि फक्त 4 मूलभूत पोझिशन्समध्ये केलं जातं. यामुळे कामात एक प्रकारची सुसूत्रता येते. आणि या 4 पोझिशन्स आहेत. पहिली फ्लॅट, ज्याला डाऊन हँड असंही म्हणतात. दुसरी हॉरिझॉन्टल, तिसरी व्हर्टिकल आणि चौथी ओव्हरहेड. संपूर्ण वेल्डिंगचं जे काही शास्त्र आहे ना, ते ह्या 4 नावांभोवती फिरतं. आणि हे लक्षात घ्या की प्रत्येक पोझिशनमध्ये वेल्डिंग करण्याची पद्धत आणि त्यातली आव्हानं ही पूर्णपणे वेगवेगळी असतात. बरं, पण या पोझिशन्स नीट समजून घ्यायच्या असतील तर आधी आपल्याला वेल्डचे 2 महत्त्वाचे भाग समजून घ्यावे लागतील. हे अगदी पायासारखे आहे. पहिला आहे ॲक्सिस ऑफ वेल्ड. म्हणजे काय? तर वेल्डची मध्यरेषा. आणि दुसरा आहे फेस ऑफ वेल्ड. म्हणजे वेल्डचा जो आपल्याला दिसतो तो बाह्य पृष्ठभाग. आणि बघा, या आकृतीमध्ये हे किती छान दिसतंय. जी लांब रेषा दिसतेय ती आहे ॲक्सिस ऑफ वेल्ड, वेल्डच्या अगदी मध्यभागातून जाणारी काल्पनिक रेषा. आणि जो वरचा दिसणारा पृष्ठभाग आहे तो झाला फेस ऑफ वेल्ड. सोपं आहे नाही का? ठीक आहे, तर आता आपल्याला मूळ भाग माहीत झाले. पण या पोझिशन्स नक्की कशा ठरवल्या जातात? यासाठी 2 खूप महत्त्वाची मापं आहेत. त्यातलं पहिलं आहे वेल्ड स्लोप. सोप्या भाषेत सांगायचं तर वेल्डचा चढाव किंवा उतार. आता याची तांत्रिक व्याख्या थोडी किचकट वाटू शकते, पण ती अशी आहे की वेल्ड स्लोप म्हणजे उभ्या संदर्भ प्रतलाच्या वरच्या भागात आणि वेल्ड रूटच्या रेषेमध्ये तयार होणारा कोन. पण सोप्या शब्दात सांगायचं तर वेल्ड किती तिरपा आहे, किती झुकलेला आहे, हेच यावरून ठरतं. बस इतकंच लक्षात ठेवायचं. आणि ही आकृती बघा, इथे तेच दाखवलंय. ती जी उभी रेषा आहे ना, तिच्यापासून वेल्ड किती झुकलेला आहे तोच असतो स्लोप अँगल. आणि या एका गोष्टीवरून ठरतं की वेल्डिंग अपहिल करायचं आहे म्हणजे वरच्या दिशेने की डाऊनहिल म्हणजे खालच्या दिशेने. चला आता पहिलं माप झालं स्लोप. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मापाकडे आणि ते आहे वेल्ड रोटेशन. याला आपण सोप्या भाषेत वेल्ड फेसचा पीळ किंवा वळण असंही म्हणू शकतो. म्हणजे तो किती फिरला आहे. याचीही तांत्रिक व्याख्या आहे, ती म्हणजे उभ्या संदर्भ प्रतलाच्या वरच्या भागामध्ये आणि वेल्ड रूटमधून जाणाऱ्या व वेल्ड अक्षाला लंब असलेल्या रेषेमध्ये तयार होणारा कोन. डोक्यावरून गेलं? हरकत नाही. सोप्या भाषेत वेल्डचा फेस किती फिरलेला आहे किंवा किती वळलेला आहे हेच यावरून कळतं. वाव! आणि या आकृतीमध्ये तर हे किती सोप्या पद्धतीने दाखवलंय. बघा, 0° म्हणजे फेस अगदी सरळ वरच्या दिशेला आहे. तोच फिरून 90° झाला की तो पूर्णपणे आडवा होतो. आणि 180° म्हणजे तो थेट खाली बघतोय. याच रोटेशनमुळे वेल्डची नेमकी दिशा ठरते. तर आता खरी मजा आहे. आपण स्लोप पाहिला, रोटेशन पाहिलं. आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून त्या कशाप्रकारे आपल्या 4ही पोझिशन्सना अगदी अचूकपणे परिभाषित करतात ते बघूया. सगळा खेळ याच आकड्यांचा आहे. चला सुरुवात करूया सगळ्यात सोप्या पोझिशनने, फ्लॅट. डावीकडच्या आकृतीत बघा आणि उजवीकडे त्याची व्याख्या काय आहे? स्लोप 10° जास्त नको आणि रोटेशन ही 10° जास्त नको. म्हणजे जवळजवळ सपाट. म्हणूनच वेल्डिंग शिकताना सुरुवात इथूनच होते. ही सर्वात सोपी पोझिशन मानली जाते. आता पुढची पोझिशन हॉरिझॉन्टल. इथे एक मजेशीर गोष्ट लक्षात घ्या. स्लोप बघा, तो अजूनही 10° कमीच आहे, अगदी फ्लॅटसारखा. पण बदल कुठे झाला? तर रोटेशनमध्ये. रोटेशन आता 10 ते 90° दरम्यान आहे. पाहिलं? रोटेशनमधला हा छोटासा बदल पोझिशनला फ्लॅटवरून थेट हॉरिझॉन्टल बनवतो. आणि आता व्हर्टिकल पोझिशन. इथे सगळा खेळ आहे स्लोपचा. इथे स्लोप 45° जास्त असतो. आणि रोटेशन? रोटेशन कितीही असो, काही फरक पडत नाही. स्लोप 45% जास्त झाला की ती पोझिशन व्हर्टिकल झालीच समजा. याचाच अर्थ वेल्डरला आता उभ्या पृष्ठभागावर म्हणजे वर किंवा खाली वेल्डिंग करावं लागेल. आणि हे नक्कीच जास्त कौशल्याचं काम आहे.
आणि आता येथे सर्वात आव्हानात्मक पोझिशन ओव्हरहेड. इथे बघा, स्लोप पुन्हा 45 अंशांपेक्षा कमी आहे, पण रोटेशन 90 अंशांपेक्षा जास्त आहे. याचा साधा सरळ अर्थ काय होतो की वेल्डरला अक्षरशः गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करायचंय, म्हणजे आपल्या डोक्यावर. आणि म्हणूनच ही पोझिशन सर्वात कठीण मानली जाते. आणि हा तक्ता बघा, आत्तापर्यंत आपण जे काही बोललो त्याचं हे अगदी सोपं आणि स्पष्ट सार आहे. फ्लॅट, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि ओव्हरहेड. प्रत्येक पोझिशन, तिचं चिन्ह आणि त्यासाठी लागणारे स्लोप आणि रोटेशनचे आकडे, सगळं काही एकाच ठिकाणी. ही एक परिपूर्ण आणि जगभरात वापरली जाणारी प्रणाली आहे. पण आता एक प्रश्न पडतो. ठीक आहे, हे सगळं भूमिती आणि आकडे, पण याचं खरं महत्त्व काय आहे? ही अचूकता इतकी का गरजेची आहे? याचं उत्तर खूप सोपं आणि महत्त्वाचं आहे. हे काही फक्त पुस्तकातले सिद्धांत नाहीत. या प्रमाणित पोझिशन्समुळेच कोणत्याही जॉब साईटवर 3 गोष्टी साध्य होतात: सुरक्षा, कामातली सुसंगतता आणि सगळ्यांमध्ये स्पष्ट संवाद. यामुळेच मग काम कुठेही असो, ते उत्तम दर्जाचं आणि सुरक्षित होतं. आता ही सगळी प्रणाली स्पष्ट झाल्यावर एक विचार तर नक्कीच मनात येतो की यापैकी कोणत्या पोझिशनमध्ये सर्वाधिक कौशल्याची म्हणजे स्किलची गरज लागत असेल. गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करावं लागणाऱ्या त्या ओव्हरहेड पोझिशनमध्ये, की उभ्या पृष्ठभागावर तोल सांभाळत काम करावं लागणाऱ्या व्हर्टिकल पोझिशनमध्ये? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?